अनएक्सपेक्टेड एवढी गर्दी असं मला कधी वाटलंच नव्हतं. म्हणजे येऊन राहिला चाला तसंच, पण पाहू आता होतं आणि दर्शन करू काहीतरी विषय. फॅन बिन भेटून घेतला काही विषय नाही अजून तरी. काय लोड नाही काय विषय. आता हे उतरले का लगेच अचानक भयानक मध्ये ना बस करायचं घुसून टाकू. 10 वाजल्यापासून सनी शेटला कॅमध्ये उरवले. आता 11 वाजलेले 2च मिनिटात 10 वाजल्यापासून त्याला म्हणत होतो बरं येतो दरवेळेस आपल्याला यामध्ये सनी शेट यावा इथं. अनएक्सपेक्टेड एवढी गर्दी असं मला कधी वाटलंच नव्हतं. म्हणजे 4 मिनिटात डायरेक्ट आहे ना 3-4 किलोमीटर फुल गर्दी पहा मागे पार्किंग फुल कुठं आला आहे. सकाळी आलो असतो परवडला कापसाचं रान बिन मस्त राहून ठेवलेलं आहे पार्किंग. गर्दी एवढी कस काय बाहेर दर्शन होईन की नाही आता सांगता येणार नाही. शक्यता तर कमी वाटत राहिली. गडबड काही करणारच नाही आम्ही पण चला एकदम बेकार जबरदस्त. एवढी गडबड झाली. सेल्फी आपली सेल्फी ठीक आहे घरी राहिली. सान्याच्या फोनवर फोन चालू होते मागाशी. म्हणजे लिटरली आपल्याला वाटलं की 2-3 तास लागेल, पण 2-3 तासापेक्षा भयंकर वेळ होऊ शकतो. दर्शन व्हायला किती वाजलं साने येऊन राहिला चाला तसंच, पण पाहू आता होतं आणि दर्शन करू काहीतरी विषय. सगळे रोड इथंच येते. तो जो रोड आहे ना हायवेचा आता इथून आपण गेलो समजा. हा मेनच रोड एकच रोड याला एवढा किती लाभ आहे अजून आता दुनियाभरच आहे. फुल राडा एंट्री मारली जबरदस्त रित्या गर्दी पडलेली. फॅन बिन भेटून घेतला काही विषय नाही अजून तरी बाई. अजून तरी एवढं आहे नाही बरं का विषय. सॅनल घ्यायचा एखादा बावलं बिवलं विषय फुल हार्ड आहे नाही का. हा का फुल कुठं हार का न्यावाशे मधून गाडी इच्छेमधून आतमध्ये गेलं ना डायरेक्ट दत्त मंदिर सगळ्या मंदिरं तिथं आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट देवगडचा पूर्ण जो भक्तिमय परिसर आहे तो चालू होऊन जाईल काही विषय नाही. दर्शन झाला. आता बाहेरून व्हिडिओ शूट करतो. आतमध्ये काय व्हिडिओ कॅमेरा छायाचित्र आलो नाही त्याच्यामुळे आता झालेलं आहे दर्शन भयंकर गर्दी आहे इकडे पण गर्दी दाखवून टाकते. समाधी दर्शन घेऊन आहे ना डायरेक्ट आता समाधी इथं एक समाधी नाही ना यज्ञ का नाही यज्ञ नाही आपला पंटर आपला एक मित्र झोपलेला आहे. खूप लागतो मला एकदम निवांत झोपलेला आहे सावलीमध्ये. काय घेणं नाही त्याला आहे का नाही सांग तसं तू निवांत आहे का आपली जिंदगी. आता हे उतरले का लगेच अचानक भयानक मध्ये ना बस करायचं घुसून टाकू. चॅनल पाडायचं का नाही मग जरा दाखवलं काय करशील बरं. तू काय करत होता लहानपणी कोणी शिकवलंच नाही आपलं काय काय पाहिजे याला कळतच नाही हो पण होती करायचं कुठं ना आपला. बास मामापाशी मामाच्या त्याच्यात साण्याचं आयुष्य मामाच्या हातात कडक मध्ये बरं का बोल साण्या घरून बाई घाबरू नको. निघले काही जर झालं डायरेक्ट प्रिपेअर करून टाकूया. ओके मध्ये राईड झाली आम्हाला. साण्याला टाकायचं राहून गेला बरं का पुढच्या वेळेस टाकून देऊ साण्याला. जबरदस्त आहे दर्शन बिर्शन घेतले सगळं एकदम व्यवस्थित सगळं व्यवस्थित कव्हर झालं बरं का. आणि आता हा जो व्लॉग आहे ना दत्त जयंतीच्या दिवशी टाकायचा प्रयत्न करू आपण. इंस्टाग्रामला सुद्धा मिनी व्लॉग आपला आजच पडून खूप प्रयत्न करू. एवढ्या 2 ते 3 तासामध्ये टाकायचा प्रयत्न करून टाकू जेणेकरून आहे ना